मला असं वाटतं की हे निश्चितपणे सिरियस आहे, कारण तो कोरोनाचा काळ आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारे जर औषधांच्या संदर्भात रक्कम अखर्चित असेल तर ती खरं म्हणजे योग्य बाब नाही आहे. तथापि अजून त्या अहवालाच्या डिटेलमध्ये मी गेलेलो नाही, त्यामुळे मी केवळ कॅबिनेटमध्ये त्याचं जेवढं ब्रीफिंग झालं तेवढंच मी ऐकलेलं आहे. मी अजून डिटेल त्याचा अभ्यास केलेला नाही. त्याच्यावर डिटेल मी अभ्यास केल्यानंतरच बोलेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.